काय घडामोडी होत असताना बऱ्याच कार्यकर्त्यांचा 100% जसा बळी गेला तसा माझाही गेला. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं मी काम केलं. लोकांची प्रचंड इच्छा होती की अक्षय तू थांबायचं नाही, तू लढायचं, आम्ही तुमच्या पाठीशी. या कामाच्या बेसवरच आज मला पाठिंबा मिळतो. पंचायत समितीच्या माध्यमातून नेमकं काम काय हे आज लोकांना खऱ्या अर्थानं समजण्याची गरज आहे. कारण कुठल्याच सदस्यानं निवडून आल्यानंतर भरीव असं काम केलं नाही. कृषी डिपार्टमेंट आहे, पशु डिपार्टमेंट आहे, आरोग्य विभाग आहे, महिला व बाल विकास आहे, शिक्षण आहे, ही मुख्य डिपार्टमेंट आहेत. मग त्या योजना पोहोचण्यासाठी प्रत्येक गावामध्ये त्या संदर्भात किंवा कॅम्प घेता येतील. या मतदारसंघामध्ये जर बघायला गेलं तर एकही मोठं मैदान नाही. त्यामुळं आमची जीवाभावाची माणसं ही माझ्या मागं 100% ताकदीने उभे आहेत. आज अक्षय एक शिक्षित उमेदवार आहे, अक्षय एक चारित्र्य संपन्न माणूस आहे. अक्षय गेली 5-7 वर्ष झालं लोकांच्या संपर्कात आहे. किमान मला वाटते 12 ते 13 लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा ज्योतिबा फुले या योजनांच्या मधून मोफत ऑपरेशन केली. अक्षय हा कामाचा माणूस आहे. खेळाविषयी माझी प्रचंड आत्मीयता आहे. निवडणुकीला सामोरं जात असताना जेवण किंवा इतर गोष्टी लोकांना आमिष दाखवून नाही, या लोकांना स्टडी रूम नाही आहे इथं आमच्या स्थानिक ठिकाणी. बचत गटांना पंचायत समितीच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात अनुदान आहेत. आता खऱ्या अर्थानं गरज आहे अशा उमेदवारांची. नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समितींचा रणसंग्राम आता अगदी शिगेला पोहोचला आहे. आत्ताच्या घडीला उमेदवारांना लोकांपर्यंत पोहोचण्याचं सर्वात मोठं आव्हान पार पाडायला लागते. त्या अनुषंगानं आता उमेदवारांनी देखील प्रचाराचा रणधुमाळी सुरू केली आहे. पायाला अगदी भिंगरी बांधलेली आहे. गावोगाव वाडे वस्त्यांवरून प्रत्येक विभाग पिंजून काढण्यात उमेदवार व्यस्त आहेत. पण अशावेळी त्या उमेदवाराची माहिती देखील त्या मतदारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आज या ठिकाणी एका मुलाखतीसाठी आलेलो आहोत. ही जी मुलाखत आहे त्यांच्याविषयी थोडं सांगायचं झालं तर हसूर दुमाला पंचायत समिती म्हणजे सडोली खालसा पंचायत जिल्हा परिषद मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या हसूर दुमाला या पंचायत समितीमध्ये या शिवसेनेच्या अधिकृत तिकिटावरती लढणारे अक्षय पांडुरंग वरपे यांची मुलाखत आपण घेणार आहोत. त्यांचं काम, त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास आणि त्यांचं व्हिजन हे आपण या आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्यासमोर क्लिअर करणार आहोत. नमस्कार. एकंदरीत एक महत्त्वाचा विषय म्हणजे अगोदर सुरुवात करण्याअगोदर एक विषय क्लिअर करावा असं वाटतं की आणखीन माहिती म्हणजे करवीर तालुक्यामधील जे सर्वात युवा उमेदवार म्हणून आहेत त्यांच्यामध्ये अक्षय वरपे याचं देखील वर्णी लागते आहे. त्यामुळं एक उदयोन्मुख युवा नेतृत्व तयार होते आणि अधिकाधिक समाज काम करण्यासाठी म्हणजे एक उर्मीदार असणारं असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. सर, एकंदरीत आपल्या मुलाखतीला सुरुवात करण्याअगोदर आपली थोडीशी ओळख. नमस्कार, मी अक्षय पांडुरंग वरपे, माझं गाव मालसवडे. माझं शिक्षण कॉमर्स कॉलेज कोल्हापूर येथे झालं. कॉलेज काम करत असतानाच राजकारणाची एक आवड होती, समाजकारणाची एक आवड होती. कॉलेजला काम करत असताना NSS असेल, NCC असेल, कल्चरल प्रोग्राम असेल, याच्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून ॲक्टिव्ह होतो. ते काम करत असताना NSS काम करत असताना समाजामध्ये जाऊन NSSच्या माध्यमातून बरेच कामं केली. त्याच्यातूनच आवड निर्माण होत गेली. कॉलेजला काम करत असताना मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. कॉलेजला जीवनामध्येच विद्यार्थी चळवळीत काम करताना बरेच अनुभव आलेत, बऱ्याच लोकांशी संपर्क आला, बऱ्याच लोकांच्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळालं. बऱ्याच समाजसेवक असतील, चांगले प्राध्यापक असतील, बरेच सामाजिक लोक असतील, यांच्याशी काम करण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची मला बरीच संधी मिळाली. हे सगळ्याचा अनुभव घेऊन येणाऱ्या काळामध्ये मी कॉलेज माझं जीवन संपल्यानंतर मी बँकेमध्ये 1-2 वर्ष मी जॉब केला. त्याच्यानंतर मी माझं व्यावसायिक सगळ्या गोष्टी सुरू केल्या. मग व्यवसायात करत असताना मला राजकारणाची आवड होतीच. आता राजकीय प्रवेश त्यातून कसा झाला? साधारणतः 2018 पासून मी भारतीय जनता पार्टीशी संलग्न झालो. भारतीय जनता पार्टीचं मी काम चालू केलं. काम करत असताना सुरुवातीच्याच काळात मी युवा मोर्चाचं मी कामाला सुरुवात केली. मग तालुका सरचिटणीस पदापासून काम करत असताना युवा मोर्चाचं तालुका अध्यक्ष झालो. तालुका अध्यक्षापासून ते विधानसभा प्रमुख झालो. विधानसभा प्रमुख झाल्यानंतर जिल्ह्याचा
उपाध्यक्ष झालो. त्यानंतर वेगवेगळ्या जबाबदारी भारतीय जनता पार्टीमधून मिळत गेल्या आणि या भागामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, एक युवा कार्यकर्ता, एक शिक्षित कार्यकर्ता अशी की माझी ओळख निर्माण झाली. त्याच्यामधून मला एक युवा मित्रांचं मोठ्या प्रमाणात मला ताकद मिळाली, त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्याच पद्धतीनं भाजपचं काम करत असताना या गावामध्ये प्रत्येक गावात पोचण्याचं आम्ही आज काम केलं. संघटन मिळलं, मोठ्या पद्धतीचं आम्ही एक कार्यकर्त्यांचं संघटन बनण्याचं काम केलं. मग आता हा भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला होता आपण, पण ॲक्च्युली आता आपण पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी लढवून हे कसं काय? 100% करवीर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीची युती झाली. त्यांनी त्याही 100% प्रयत्न केले, परंतु वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या काही घडामोडी होत असताना बऱ्याच कार्यकर्त्यांचा 100% जसा बळी गेला तसा माझाही गेला. एका चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही असं बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांना तो मनाला विषय लागला. सगळ्या कार्यकर्त्यांची होती की आता थांबायचं नाही, कारण गेली 4 महिने झाले या हसूर पंचायत समिती मतदारसंघातील 10 ग्रामपंचायत आणि 4 वाड्या अशा एकूण 14 गावामध्ये मी जाऊन समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं मी काम केलं. आणि या बळावरच लोकांची प्रचंड इच्छा होती की अक्षय तू थांबायचं नाही, तू लढायचं, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आज कुठल्याही पद्धतीचं फारसा मोठा राजकीय बॅकग्राऊंड नसताना सुद्धा आज प्रस्थापितांच्या विरुद्ध लढत असताना जो काय पाठिंबा मिळतो तो केलेल्या कामाच्या बेसवरच आज मला पाठिंबा मिळतो. त्या पाठिंब्याचा एवढा प्रचंड आग्रह होता की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. यानंतर माननीय करवीरचे लोकप्रिय आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब असतील, अजित नरके साहेब असतील, त्याच पद्धतीनं गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील आबाजी असतील, यांचा आग्रह होता की अक्षय तू शिवसेनेच्या चिन्हावर लढ, आम्ही 100% तुझ्या पाठीशी ताकदीनिशी आहे. त्यामुळं ह्या सर्वांच्या ह्या सगळ्या गोष्टीच्या आग्रह खातर मी शिवसेनेच्या चिन्हावर मी लढतोय. आता शेवटी दोन्हीही पक्षाचं हेतू हा हिंदुत्ववादी आहे, बरोबर, आणि हिंदुत्ववादासाठी समाजातील शेवटच्या माणसासाठी काम करणार आहे. त्याच्यामुळे मी शिवसेनेच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय घेतला. गेली 15 दिवस झालं शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आणि माझ्यासोबत मागील काळात काम करणारे सुद्धा सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत ताकदीनिशी आज काम करताना दिसत आहेत आणि लोकांच्या मधून चांगला पाठिंबा मिळतोय. काम करत असताना समाजामधल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या भागामध्ये काम करताना असं जाणवलं की पंचायत समितीच्या माध्यमातून नेमकं काम काय हे आज लोकांना खऱ्या अर्थानं समजण्याची गरज आहे. कारण कुठल्याच सदस्यानं निवडून आल्यानंतर भरीव असं काम केलं नाही. आज काम करत असताना प्रत्येक उमेदवार काय आश्वासन देतो की मी रस्ते करीन, मी गटारी करीन. मुळात तो विषय नाही की पंचायत समितीच्या कामाचा किंवा पंचायत समिती सदस्याचं काम काय हे आधी त्या उमेदवारांनी समजून घेण्याची प्रचंड गरज आहे. हा आता तुम्ही जो विषय काढलाय, बऱ्यापैकी फक्त निवडणुकीला उभा राहायचं, मला पाठिंबा आहे म्हणून लढायचं असा विषयच असतोय, पण नेमकं काम काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. आता मग तुम्ही जर यात अभ्यास केलाच असाल तर थोडक्यात सांगा की बाबा काय काम असू शकते की पंचायत समिती सदस्यांना निवडून आल्यानंतर काय करायला हवं. आज पंचायत समिती सदस्य किंवा पंचायत समितीचं काम काय, तर पंचायत समितीचं काम म्हटलं तर शासनाच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे आज महाराष्ट्र शासन असेल किंवा जिल्हा परिषद कोल्हापूर असेल, ज्या काही योजना शासनाच्या येतात त्याचं पोचवण्याचं खऱ्या अर्थानं काम हे पंचायत समितीचं काम आहे. म्हणजे शासन आणि गाव ह्याच्यामधला दुवा म्हणून काम कोणी करायचं आहे तर ते पंचायत समिती सदस्यांना काय करायचं आहे. आता हे काम करत असताना त्याच्यामध्ये डिपार्टमेंट काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज कृषी डिपार्टमेंट आहे, पशु डिपार्टमेंट आहे, आरोग्य विभाग आहे, महिला व बाल विकास आहे, शिक्षण आहे. ही मुख्य डिपार्टमेंट आहेत आणि या डिपार्टमेंटच्या अंडरच समाजामधल्या शेवटच्या माणसापर्यंत काम हे या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जातं. आज ग्रामीण भागामध्ये जर बघितलं गेलं तर आज दवाखाने आहेत, आज कृषी विभागाच्या योजना आहेत, किंवा महिला व बाल विकासाच आमच्या अंगणवाड्या आहेत, किंवा प्राथमिक शाळा आहेत, किंवा पशुचे दवाखाने आहेत. तर या सगळ्या गोष्टींवर भरीव काम होणं गरजेचं आहे. आज हे कामाबरोबरच आणि इतर काम काय आहेत तर ते 100% बरोबर आहेत की रस्ते झाले पाहिजेत, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे, ह्या आहेत, पण हे काम महत्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. नेमका मला वाटतं हाच सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारांचा हाच नेमका विषय असतो की जो समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाईल. त्या दृष्टीने तुम्ही खरोखर त्याचा अभ्यास केला आहे. तर जरा पुढे जाऊया आपण की आता
निवडून आल्यानंतर तुमचं विजन काय असेल, प्राधान्य कशाला असेल? आज निवडून आल्यानंतर आज मी फिरत असताना मागच्या 2 महिन्यामध्ये अभ्यास केला की आज हा आमचा भाग जो आहे करवीर पंचायत समिती भाग आहे, हा करवीर तालुक्याचा एक लास्टचा भाग आहे किंवा काही पश्चिमेकडील शेवटचाच भाग म्हणजे बऱ्याच दुर्गम काही भाग आहे, बाकी काही थोडा आमचा सुशिक्षित भाग आहे. तर काम करत असताना खऱ्या अर्थानं शासनाच्या योजना पोचल्या गेलेल्या नाही आहेत. आज दुग्ध व्यवसाय असेल किंवा कृषी व्यवसाय असेल, हे मुख्य व्यवसाय आहेत आमच्या भागामध्ये. हे आज आमच्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आज बघायला गेलं तर आज आमचं सावर्डे आणि हसूर या 2 ठिकाणी आज आमचे पशुचे दवाखाने आहेत. तर आज या 2 ठिकाणी दवाखाने आहेत, तर या दवाखान्यांच्या व्हिजिट ह्या किमान महिन्यातून 2 वेळा त्या प्रत्येक गावामध्ये झाल्या पाहिजेत. हा माझा 100% त्याच्यावर माझा निर्णय असेल किंवा फोकस असेल की ह्या दवाखान्यांच्या व्हिजिट ह्या झाल्या पाहिजेत. त्या जनावरांना घेऊन आज हसूर किंवा सावर्डेसारख्या ठिकाणी येणं पॉसिबल नाही आहे. नक्कीच. त्यामुळं त्या गावासाठी उपचार मिळाले पाहिजेत. मग त्यासाठी त्या गावात जनावर तपासणीसाठीचे जे काही विषय आहेत ते 100% पंचायत समितीच्या माध्यमातून मला करायचे आहेत आणि ते गावातच उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी माझा भरीव काम असणार आहे. दुसरी गोष्ट आहे शासनाच्या कृषी विषयातल्या ज्या काही योजना आहेत, मग बऱ्याच योजना आहेत त्याच्यामध्ये आज पॉली हाऊस सारखे विषय असतील किंवा ठिबक सारखे विषय असतील किंवा अवजारांचे विषय असतील, अशा असंख्य योजना आहेत ज्या योजना लोकांना माहितीच होत नाहीत. मग जर त्या माहितीच झाल्या नाहीत तर लोक त्याच्यामध्ये त्याचं फॉर्म भरणं असेल किंवा तर ते लाभच मिळणार नाही. दुसरी गोष्ट आज प्रत्येक गावासाठी एक कृषी सहाय्यक आहे, तर कृषी सहाय्यकाच्या सहाय्यानं त्या गावातील लोकांच्या पर्यंत त्या योजना माहिती झाल्या पाहिजेत. माहिती झाल्यानंतर ते फॉर्म भरून त्यासाठी पाठपुरावा पंचायत समितीच्या माध्यमातून मी समाजासाठी नक्कीच करेन. दुसरी गोष्ट प्राथमिक शाळा असतील तर प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा यासाठी माझं एक काम असणार आहे की प्रत्येक शाळेचं ऑडिट झालं पाहिजे. मग ज्या माझ्या मतदारसंघामधील ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या शाळांचं ऑडिट करून त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीच्या सोयीसुविधा आपल्याला देता येतील त्यासाठी पहिल्यांदा त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करून मग त्याच्यावर 100% आज आमदार साहेब आहेत किंवा आज आमचे पालकमंत्री साहेब आहेत यांच्याकडे पाठपुरावा करून त्यासाठी भरीव असा निधी मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न असेल. तिसरी गोष्ट आहे की आरोग्याचा विषय आहे. तर आज माझ्या मतदारसंघामध्ये आज चापोडी आहे, चापोडी गाव नाही माझ्या मतदारसंघामध्ये पण चापोडी उपकेंद्र येते, घाणवडे उपकेंद्र आहे, आमचं म्हालसवडे आहे आणि हसूर PSC आहे, पाटेकरवाडी उपकेंद्र आहे की या उपकेंद्रामध्ये सुद्धा आमच्या समाजातील शेवटच्या माणसापर्यंत त्यासाठी उपचार मिळाले पाहिजेत. यासाठी त्या उपकेंद्रांना सोयीसुविधा पुरवून त्या ठिकाणी औषध असतील किंवा या गोष्टींची पूर्तता होते काय याच्यावर सुद्धा त्याचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि ते मिळण्यासाठी 100% माझा प्रयत्न असणार आहे. म्हणजे आज बघायला गेलं तर हे मुख्य विषय आहेत आणि या मुख्य विषयावरच प्रचंड काम करण्यासारखं आहे. बाकी हे योजना सोडून शासनाच्या ज्या काही योजना आहेत, आज समाजामध्ये ज्येष्ठ असतील किंवा निराधार महिला असतील किंवा अपंग असतील अशा समाजामधल्या लोकांच्या पर्यंत संजय गांधी असेल, श्रावण बाळ असेल, या योजना पोचताना दिसत नाहीत. दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजना असेल की किंवा इतर ज्या काही ज्येष्ठ लोकांसाठी योजना आहेत त्या योजना सुद्धा अजून लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मग त्या योजना पोचण्यासाठी प्रत्येक गावामध्ये त्याच्या संदर्भात किंवा कॅम्प घेता येतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून शासनाच्या लोकांना सोबत घेऊन त्या योजना समाजात कशा पोचल्या जातील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आणि प्रामुख्यानं जर मला काम करायचं असेल तर माझ्या युवा मित्रांसाठी काम करायचं आहे. आज माझ्या मतदारसंघामध्ये जर बघायला गेलं तर एकही मोठं मैदान नाही. आज आमच्या भागातील मुलं क्रिकेट खेळण्यासाठी असतील किंवा क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करायचं असतील तर आज सडोली किंवा इस्पुर्ली किंवा कुरुगुल कॉलेज या ठिकाणी आम्हाला घ्यावे लागतील. पण आज आमच्या या मतदारसंघात कुठे येऊ दे, मग ते मोठ्या एखाद्या सेंटरच्या ठिकाणी होते पण क्रिकेटचं मैदान झालं पाहिजे. यासाठी 100% वेळ पडली तर आमदार साहेब माझ्या पाठीशी 100% आहेत, पण पाठपुरावा जर करायचा असेल तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करीन. पण आमच्या भागामध्ये येणाऱ्या काळात मैदान हे झालं पाहिजे यासाठी माझा 100% प्रयत्न असणार आहे. आज भरती करणाऱ्या मुलांना सुद्धा त्याचा उपयोग होईल.
किंवा आज आमच्या भागामध्ये जे काही खेळाडू आहेत, मग ॲथलेटिक्स असेल, कबड्डी असेल, खो खो असतील, या खेळांना सुद्धा प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आज आमच्या भागामध्ये हसूर असेल, म्हाळसोडे असेल, आरे असेल किंवा बऱ्याच गावांमध्ये आज कबड्डीचे खेळाडू आहेत. या खेळाडूंना आज बाकी काय आर्थिकच मदत करायला पाहिजे असं काय नाही, पण आज खेळाचा दर्जा मिळण्यासाठी, त्यांना त्याचा एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी एक प्रयत्न करण्याची गरज आहे. आज आमच्या गावामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आज आम्ही स्पर्धांचं आयोजन केलं की खेळ टिकला पाहिजे, मुलांनी खेळलं पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न हा 100% असणार आहे. नाही, खरोखर तुमचं साधारण मी आता जर बघितलं तर एक प्रगल्भ उमेदवार म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण खऱ्या अर्थानं जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत हा विषयच कोणाला माहीत नाही. मुळात खरं सांगायचं तर कृषी असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, शालेय शिक्षण असेल किंवा महिलांविषयी असेल, खरोखर एकंदरीत सर्वच विषयांवर ते काम करण्याची आता खरोखर काळाची गरज आहे आणि तुम्ही तो मुद्दा घेतला आहे म्हणजे खरोखर बेस्ट आहे. आता थोडंसं राजकीय जर बघायचं झालं तर तुम्ही भाजपमधून शिवसेनेकडून आलाय, आता भाजपकडून, मग आता त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या ह्याच्यावरती होईल असं वाटतंय काय? म्हणजे नाही, आज काम करत असताना एक कार्यकर्ता, एक मित्र, एक भाऊ या नात्यानं आम्ही जोडले गेलेला आहे. 100% मी माझ्यासोबत गेली 5-7 वर्ष जे काही कार्यकर्ते काम करत आहेत, आज त्यांच्या सुख असेल, दुःखात असेल, आम्ही 100% एकत्र आहे. एक फॅमिली म्हणून आम्ही काम केलेलं आहे. आज फॅमिली मेंबर म्हणून काम करत असताना कुठल्याही पद्धतीचा त्यात राजकीय संबंध येत नाही. त्यामुळं आमची जीवाभावाची माणसं ही माझ्या मागं 100% ताकदीने उभे आहेत. बाकी बरेच अदृश्य हात 100% ह्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा ते दिसून येईल की आज 100% मी भाजपमध्ये असताना सुद्धा मी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली. याचा अर्थ मी तो पक्ष सोडून बंडखोरी करून इथं आलेलो नाही. त्यामागं बऱ्याच काही गोष्टी घडल्या आणि बऱ्याच जणांची इच्छा होती की अक्षय हा लढला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षातून लढू दे, पण लढणं गरजेचं आहे. लढणं गरजेचं आहे. बाकी बऱ्याच माझ्या मार्गदर्शकांचे, बऱ्याच माझ्या पाठीराख्यांचे माझ्यावर आशीर्वाद आहेत. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज जो मला भागामध्ये सपोर्ट मिळतोय तो 100% त्या सगळ्यांचं मायामागं असणारं पाठबळ हे 100% माझ्या पाठीमागं आहे. त्याच्यामुळं त्याचा काही विषय नाही आहे की भाजपमध्ये होतो, शिवसेनेमध्ये आलो त्याच्यामुळं काय बऱ्याच मला राजकीय काय इम्पॅक्ट होणार नाही. शेवटी काम आहे माझं. मी 5-7 वर्ष एक माणूस मी जमवलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आज आम्ही या समाजामध्ये काम करतोय. त्याच्यामुळं जसं छत्रपतींनी एक माणूस जोडत स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीनं आज आम्ही एक माणूस, एक आमचा मित्र, एक वडीलधारी माणसं या सगळ्यांना घेऊन या मतदारसंघामध्ये आम्ही काम करतोय. एकंदरीत आता बघितलं तर ते म्हणजे आता तुम्ही जो विषय सांगितलात की एक माणूस जोडत गेलो, आपुलकीतनं आपलेपणा असं सगळंच तुमच्याकडे आहे. आता फक्त आता मला वाटतं सगळ्याच गोष्टी तुमच्या पॉडकास्टमधनं कव्हर झालेल्याच आहेत. फक्त एकच सांगा की आता तुम्ही आता फिरताय, मतदारसंघामधून फिरताय, तर कसा प्रतिसाद वाटतोय? कुठल्या मुद्द्यावरती मतं तुम्हाला मिळतील मतदारांच्याकडून असं तुम्हाला एक आत्मविश्वास आहे? आज मतदारसंघामध्ये गेले मी 2-3 महिने झाले ज्या पद्धतीने मी फिरतोय, आज मला जो समाजाचा पाठिंबा मिळतोय, मग पार्टीच्या बाहेर जाऊन लोकांचा जो काही प्रतिसाद मिळायला लागला, आज प्रामुख्यानं तुम्ही जर विचार करायला गेलात तर या भागामध्ये प्रस्थापितांचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं, परंतु त्यामधूनही आज आम्ही फाईट देतोय. याचा अर्थ आम्हाला लोकांचा सपोर्ट आहे. आणि कोणत्या बेसवर देतोय तर आज अक्षय एक शिक्षित उमेदवार आहे, अक्षय एक चारित्र्य संपन्न माणूस आहे. अक्षय गेली 5-7 वर्ष झालं लोकांच्या संपर्कात आहे. आज 5-7 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य विषय असेल, याच्यामधून अनेक लोकांची कामं मी प्रामाणिकपणे केली. मग त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा मी स्वार्थ ठेवला नाही. म्हणजे बऱ्याच आज हसूरसारखं गाव असेल, ज्या गावामध्ये मी किमान मला वाटते 12 ते 13 लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा ज्योतिबा फुले या योजनांच्या मधून मोफत ऑपरेशन केलीत. आज वेगवेगळ्या ठिकाणी आज आम्ही डोळे तपासणी शिबिर केली, त्याच्यातून निघणारे ऑपरेशन आम्ही कोल्हापूरसारख्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी आज आम्ही त्यांची मोफत ऑपरेशन करून आणली. बऱ्याच जणांचं हिप रिप्लेसमेंट असेल किंवा कॅन्सरसारखे पेशंट असतील
किंवा फ्रॅक्चरचे पेशंट असतील, अशा असंख्य लोकांची कामं केली. बाकी पंचायत असेल किंवा तहसीलदार ऑफिस असतील, लोकांची छोटी मोठी कामं असतात, बरोबर. ती प्रामाणिक केलीत आणि जे काय प्रामाणिकपणा लोकांच्यामध्ये दिसतो त्याच्यामध्ये अक्षयविषयी प्रचंड सहानुभूती आहे की अक्षय हा कामाचा माणूस आहे. अशा आणि युवा मित्रांचा जो काय पाठिंबा मिळतोय की मागच्या 5-7 वर्षामध्ये कबड्डी, क्रिकेट या क्षेत्रामध्ये मी सुद्धा खेळाडू आहे. माझं खेळ शाळेला असताना मी व्हॉलीबॉल खेळायचो आणि व्हॉलीबॉल खेळायच्या माध्यमातून राज्यस्तरापर्यंत 100% आम्ही प्रावीण्य मिळवलं. त्याच्यामुळं खेळाविषयी माझी प्रचंड आत्मीयता आहे की भागामधला खेळ टिकला पाहिजे. म्हणजे आज निवडणुकीला सामोरं जात असताना खोटे आश्वासनं नाही, पण निरंतरपणे मी क्रीडा क्षेत्रासाठी काम करतोय आणि खेळ टिकला तर आज भविष्य काळात आमचा एक आदर्श युवा कसा तयार होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणजे निवडणुकीला सामोरं जात असताना जेवण किंवा इतर गोष्टी लोकांना आमिष दाखवून नाही, परंतु 100% काम करून मत मागण्याचा माझा प्रयत्न आहे. 2-3 महिने झाले लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांशी मी संवाद साधतोय आणि संवादातून ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामधून लोकांचा प्रतिसाद मिळतोय. बाकी मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर जाणवलं की आमच्या भागामधील विद्यार्थी जे काही स्पर्धा परीक्षा करतात, पोलीस भरती करतात किंवा आर्मी भरती करतात, या लोकांना स्टडी रूम नाही आहे इथं आमच्या स्थानिक ठिकाणी. तर स्टडी रूम सारख्या जाण्यासाठी हळदी किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी जावं लागते किंवा आमच्या भागामध्ये एकही मोठं ग्रंथालय नाही की ज्या ठिकाणी मुलांना स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं अवेलेबल होतील किंवा इतर ग्रंथ साहित्य उपलब्ध होतील. 100% मी सांगतो की निवडणुकीला उभारली म्हणून आश्वासन देणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये एक सुसज्ज असं स्टडी रूम आणि ग्रंथालय हे माझ्या संवेदना बहुउद्देशीय फाउंडेशनच्या माध्यमातून माझं उभं करण्याचं 100% ठरलेलं आहे. मग निवडणुकीमध्ये जय होऊ दे, पराजय होऊ दे, की नुसतं निवडणुकीला उभा राहिलोय म्हणून नाही, परंतु 100% एक सुसज्ज असं ग्रंथालय, ज्या ग्रंथालयामध्ये या भागातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळतील याचा 100% माझा प्रयत्न आहे आणि मी ते नक्की करणार आहे. म्हणजे आज काम करत असताना माझा एक उद्देश काय आहे की समाजातील आमच्या मित्रांना असू दे, आज आमचे वयस्कर लोक असू देत किंवा आमचा शेतकरी असेल किंवा आज आमचा महिला असतील, आज महिलांच्या मध्ये सुद्धा मी भेटताना एवढे चांगलं लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय की आज मी बऱ्याच गावामध्ये गेलो आणि नुसतंच त्या ठिकाणी महिला कार्यक्रमाला आल्या आणि गेल्या असं झालं नाही. मी फेस टू फेस सर्वांशी संवाद साधला की सांगा तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना, जोपर्यंत सभेतल्या समस्या संपणार नाहीत तोपर्यंत मी सभा उठत नाही. आणि परवा मी चव्हाणवाडीमध्ये गावामध्ये तसंच केलं, आज सावर्डे गावामध्ये झालं, घाणवडे गावामध्ये झालं. अशा बऱ्याच ठिकाणी आज महिलांचा माझा संवाद सुरू आहे. बाकी ठिकाणी आमचं नियोजन सुरू आहे संवादाचं, तर त्याही ठिकाणी मी प्रत्येक महिलेशी संवाद साधला. महिलांच्या प्रचंड समस्या आहेत, मग त्या आरोग्याच्या असतील किंवा वेगवेगळ्या योजनांच्या असतील किंवा जे काय लाभ मिळतात त्या लाभामध्ये कोणत्याही पद्धतीचा आमच्या इकडले नेते त्याच्यामध्ये काम करताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे महिलांनाच व्यासपीठ होणार. हां, तर आज महिलांचं आज आपण म्हणतोय की महिलांना 50% म्हणजे आपल्या बरोबरीनं आपण काम करतोय, परंतु कोणत्याही पद्धतीचं त्यांना व्यासपीठ मिळताना दिसत नाही. आज प्रत्येक गावामध्ये 10, 20, 30, 40, 50, 60 असे मोठ्या संख्येनं बचत गट आहेत. पण बचत गट असून नुसता उपयोग नाही की त्या बचत गटांना गती दिली पाहिजे. त्या बचत गटांना पंचायत समितीच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात अनुदान आहेत किंवा नाबार्ड सारख्या संस्थेकडून बचत गटांना अनुदान असेल किंवा फंडिंगच्या सुविधा असतील, मग त्यासाठी त्यांचं ट्रेनिंग असेल, मग त्यांना त्या बचत गटांना स्वयंरोजगाराचं ट्रेनिंग मिळणं गरजेचं आहे किंवा त्या बचत गटांना ह्या शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कशा पद्धतीचे डॉक्युमेंटेशन असेल किंवा कशा पद्धतीची त्याची प्रोसेस असेल, तर ती प्रोसेस पहिल्यांदा सांगितली पाहिजे. आणि ती प्रोसेस घेण्यासाठी आज बऱ्याच संस्था वेगळ्या माध्यमातून पैसे उकळतात, परंतु ते नाही. प्रत्येक महिलेला असेल किंवा प्रत्येक बचत गटांना असेल, ज्या त्या गावामध्ये त्यांचं व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना त्याच गावामध्ये त्याचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे. असं नाही आहे की आमची जाहिरात करायची आहे म्हणून त्यांना तिथून आणून आमच्या एखाद्या ऑफिसमध्ये त्यांना ट्रेनिंग देणं असं नाही. त्या महिलांना, त्या महिला बचत गटांना ज्या त्या गावामध्ये ट्रेनिंग मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आज प्रामुख्यानं विचार केला गेला तर आज महिलांच्या विषयामध्ये बरेच आजार आहेत किंवा आज कॅन्सरचं प्रमाण हे महिलांच्यामध्ये जास्त आहे किंवा आज महिलांचा विचार करायला गेला तर आज हिमोग्लोबिनचं प्रमाणाचा विशेष आहे. आज ठीक आहे, आज
आरोग्य विभागाच्या माध्यमातून इकडे काम सुरू आहे. मला त्याच्यावर काय टीका करायची नाही, पण त्यांनाही त्यांच्या सोयीसुविधा असतील किंवा स्टाफ असेल तर तो स्टाफही 100% अवेलेबल असला पाहिजे. किंवा आता बऱ्याच ठिकाणी अपुऱ्या स्टाफमुळे सुद्धा त्यांच्यावर प्रचंड मोठा ताण आहे, सेवा सुविधा मिळत नाही, सुविधा मिळत नाहीत. तर त्यांच्यासोबत आमची संस्था असेल किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्रितपणे अभियान केलं पाहिजे की प्रत्येक महिलेचा हिमोग्लोबिनची तपासणी झाली पाहिजे, प्रत्येक महिलेचे वेगवेगळ्या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजेत. आज आपल्याकडे कोल्हापूरसारख्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी मोफत उपचार होतात, परंतु त्यांचं कोणीतरी माध्यम म्हणून काम करणं गरजेचं आहे. ते होताना आणि 100% आम्ही एक माध्यम म्हणून असेल, आम्ही काय उपकार करणार नाही, पण एक लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या समाजातील लोकांच्या माध्यमातून माध्यम म्हणून आज त्या हॉस्पिटल असेल किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आज आमचा प्रयत्न असेल. म्हणजे खरंच खूप छान एकंदरीत अक्षय उर्फे यांनी जे आपल्या मनातल्या गोष्टी इथं सांगितल्यात ते खरोखर म्हणजे आता खऱ्या अर्थानं गरज आहे अशा उमेदवारांची समाजाला. कारण महिला विषयक म्हणजे महिलांच्या सगळ्यात जास्त आरोग्य समस्या असतात, त्यांना बोलता येत नाही, म्हणजे ते न बोलण्याचं दुःख म्हणतात तसं. त्यासाठी एक स्पेशल एक व्यासपीठ निर्माण व्हायला पाहिजे, त्यांनी प्रयत्न करण्याचं एक खरंच विजन ठेवलं आहे. आणि जी बाकीची आहेत, कृषी असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, शालेय शिक्षण असेल, ह्या सर्वच गोष्टींवर त्यांचं काम करण्याचं व्हिजन आणि ते व्हिजन पूर्ण करण्यासाठीचं नियोजन अगदी अप्रतिम यांनी नियोजन केलेलं दिसतं. आणि खरोखर एक सुशिक्षित, सुसंस्कृत, सालस आणि मुद्देसूद मांडणी, म्हणजे खऱ्या अर्थानं हीच मांडणी महत्त्वाची आहे. कारण आता जर बघितलं तर फक्त सगळीकडे जर बघितलं तर फक्त आमिष आणि आश्वासन ह्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्यात आत्ताच्या निवडणुकीत काही बघायला मिळत नाही. त्या ठिकाणी अशा उमेदवारांच्याकडून प्रतिक्रिया येणं आणि समाजाविषयीची भावना, राजकारण नंतर जयपराजयाचा विषयच तर बाजूला आहे, परंतु समाजकारणात मी नेहमीच राहीन असं देखील त्यांनी अभिवचन दिलं आहे. आणि खरोखर एक कौतुकास्पद आहे यांचं काम आणि यांना देखील मतदारांनी सहकार्य करणं असं खरोखर गरजेचं आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर सर्वच गोष्टीत अक्षय उर्फे उजवे ठरताना दिसत आहेत. त्यामुळं हसूर दुमाला पंचायत समितीमधून लढताना अक्षय उर्फे यांना कसल्या अडचणी येतील असं तर काही वाटत नाही. सर धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.